परचेस बघायचे, परचेस मध्ये गेलो आपण, इथे हा डॅशबोर्ड आहे परचेसचा. इथे जी डेट इथं आपण ओपन केली त्या डेटचे जे काही परचेस असतील ते आपल्याला इथं बघता येतात. काही परचेस असतील तर ते इथं व्ह्यू होतात आणि डेट वाईज. आणि जर एखादा कस्टमरचं आपण नाव सर्च केलं तर त्याचे जेवढे काही परचेस इथून मागे आपण केलेले असतील ते सगळे परचेस आपल्याला इथं बघता येतात. कुठलाही परचेस आपण ओपन करून एडिट करून चेक करू शकतो, त्यात काय घेतलं होतं किंवा प्रिंट काढू शकतो. त्याचप्रमाणे न्यू परचेस, आता नवीन परचेस घेतलं, मला एखाद्या सप्लायर कडून डेटा घ्यायचा आहे, ओके, परचेस करते मी. आपण तो कस्टमर सप्लायर सिलेक्ट केल्यानंतर त्याचा बॅलन्स आपल्याला इथेच दिसतो. त्याच्यानंतर बाय हँड म्हणजे कोणाच्या हस्ते त्याने पाठवलाय का किंवा गाडीमध्ये पाठवलाय तर त्या गाडीचा नंबर आपण इथं टाकू शकतो. नंतर त्याचा बिल नंबर, जो त्याने बिल नंबर प्रोव्हाइड केलेला असेल तो बिल नंबर आपण इथे टाकतो. आणि क्रेडिट असेल क्रेडिट, कॅश असेल तर कॅश, क्रेडिट करतो मी हे बिल. आणि ओमाईटच मी परचेस करतो. यापूर्वी आपण जे काही परचेस केलेली बॅच असेल ती इथे डिस्प्ले होते. सिलेक्ट केले का त्याचा बॅच नंबर वगैरे सगळं टाईप होऊन येतं. जर नवीन बॅच आले असेल तर आपण नवीन बॅचचा नंबर टाकू शकतो, त्याची एक्सपायरी जी असेल ते एक्सपायरी टाकू शकतो. जेवढे क्वांटिटी आपण परचेस केल्या तेवढ्या क्वांटिटी टाकल्या. त्याचा आधी घेतलेला असेल तर रेट येतो, नाही तर आपण इथे विदाउट जीएसटी मध्ये जीएसटी कसाही रेट टाकू शकतो. आता 110 रुपये चेंज झालाय तर त्याच्यानुसार जीएसटी रेट ऑटोमॅटिक चेंज होतो. जर आपल्याकडे जीएसटी रेट आलेला असेल तर आपण इथे जीएसटी रेट पण टाकू शकतो आणि एंटर केलं की विदाउट जीएसटी रेट ऑटो कॅल्क्युलेट होतो. त्यानंतर काही स्कीम असेल फ्री मध्ये, पर्सेंटेज मध्ये, अमाऊंट मध्ये, तर ते स्कीम आपल्याला इथे सेट करता येते त्या प्रोडक्टसाठी. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कॅश डिस्काउंट असेल तर तो देखील इथं आपल्याला टाकता येतो ह्या प्रोडक्ट. आणि आपण जशा पद्धतीने डिस्काउंट टाकू त्यानुसार इथं रेट सुद्धा चेंज होतात, जेणेकरून आपला प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेशन एकदम परफेक्शन मध्ये परफेक्ट होतं. त्याचप्रमाणे डिस्काउंट टाकल्यानंतर एंटर केलं अमाऊंट वरती येतात आणि आपण एमआरपी वरती जातो. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जी एक्स्ट्रा फॅसिलिटी आहे ती इथे आहे की आपण परचेस घेते वेळेस एखाद्या मालाचं एमआरपी, कॅश, क्रेडिट आणि आउटलेट म्हणजे होलसेल असे 4ही प्रकारचे रेट डिसाईड करू शकतो, डिफाईन करू शकतो. आता हा 127 रुपये 40 पैसे हा प्रॉडक्ट आपल्याला परचेस पडलेला आहे. मी इथं 200 रुपये त्याची एमआरपी असं गृहीत धरतो. देन कॅश मध्ये आपल्याला विकायचं 170 रुपयाला, क्रेडिट मध्ये विकायचं आपल्याला 180 रुपयाला आणि होलसेल मध्ये विकायचं आपल्याला 150 रुपयाला. आणि हा ऍड करतो. तो एक प्रॉडक्ट आपल्या बिलामध्ये ऍड झाला. आपण नवीन प्रॉडक्टच्या सर्चला गेलो, नवीन प्रॉडक्टचा सर्च घेतला. आता यातली हीच बॅच समजा आलेली आहे, ही सिलेक्ट केली, काही नाही, फक्त 20 क्वांटिटी टाकल्या, कुठलाही चेंज करायचा नाही आपल्याला. न चेंज करता आपण ऍड करतो. ओके, आपले सगळे प्रॉडक्ट टाकून झाले. आपण एक्स्ट्रा काही चार्जेस असतील हमाले ट्रान्सपोर्ट तर ते लावले जाऊ शकतात बिलामध्ये, ते इथे ऍड होतात. ओके, ग्रॉस बिल डिस्काउंट पण आपल्याला टाकता येतो आणि राऊंड ऑफ. आता 48 रुपये तर प्लस 2 रुपये टाकले तर 76.50 हे बिल फायनल झालं आणि आपण सेव्ह केलं. ओके, हे आपण 8 तारखेला किसान कृषी भांडारच्या नावाने बिल मारलेलं आहे. सो आजची तारीख इथं मी सिलेक्ट केली की हे बिल इथं दिसायला सुरू होतं. हे झालं परचेस. आता आपण एक्स्ट्रा फॅसिलिटी काय दिलेली आहे तर आपण ना बारकोड प्रिंट पण घेऊ शकतो. म्हणजे आपण प्रिंट ऑल म्हटलं तर बारकोड पेज वरती सगळा बारकोड प्रिंट सेट होऊन येतात. ह्या बारकोड प्रिंट आपण आपल्या मालाला लावून बारकोडनी स्कॅनने सुद्धा आपण कृषी सेवा केंद्रामध्ये बिल करू शकतो. ओके, हे झालं परचेस. सेल्स वरती गेले तुम्ही, हे इथं दिवस सोपा आणि सुटसुटीत प्रोसेस हा तुमच्यासाठी दिलाय. तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव इथं दिसत असतं. हा सेल डॅशबोर्ड आहे शकता. ग्राहकाचं नाव टाईप करून तुम्ही त्याचे तिथून मागचे सर्व बिल बघू शकता. कुठलाही कस्टमर तुम्ही घोडेकर प्रसाद कस्टमर सिलेक्ट केला त्याची सगळे बिल इथे दिसतात. न्यू बिल वरती क्लिक केलं, नवीन बिलाचा फॉर्म ओपन झाला. मी इफेक्ट प्रेस करतो, नवीन कस्टमरचा फॉर्म ओपन झाला आणि मी इथे तयार करतो क्रेडिट कस्टमर ऍड्रेस टाकतो, त्याचा नंबर टाकतो. क्रेडिट लिमिट आपण दिलेली एक्स्ट्रा फॅसिलिटी, ग्राहकाला उधार देण्यासाठीची मर्यादा, म्हणजे हा ग्राहकाला आपण किती रुपयांपर्यंत बिल उधार देणार आहे हे लिमिट आपण टाकून ठेवू शकतो की जेणेकरून त्याच्या पुढे उधारीची बिल होत नाही. त्याचा आधीच काही ओपनिंग बॅलन्स असेल तो, त्याचा काही ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा असेल तर तो ग्रुप असं आपण सगळं इथे क्रिएट करू शकतो. आणि सेव्ह. हॅलो बाय हँड. आता कसं होतं की बहुतेक इथे आपण वाटेकऱ्याचं नाव टाकू शकतो, ज्याच्या हस्ते आपण दिलंय त्याचं नेम. काय रेट टाईप काय लावायचं, यांना कॅश मध्ये द्यायचं असेल तर कॅश रेट. क्रेडिट रेट म्हटलं की इकडे ऑटोमॅटिक बिलाचा पेमेंट मोड क्रेडिट होतो. कॅश म्हटलं की तुम्ही ऑटोमॅटिक कॅश होतो. ओके, सो मी क्रेडिट रेटनी बिल करतो, म्हणजे उधारीमध्ये बिल करतो, त्यांचा एंटर करतो. त्याच्यानंतर मी आलो प्रॉडक्टच्या लिस्टवरती. आता माहित आपण परचेस केलं होतं बघा 20 क्वांटिटी. सो आपल्याला इथं सगळं दिसतं की 127 रुपये 40 पैसे आपला परचेस आहे, एमआरपी एवढा आहे, कॅश रेट एवढा आहे, क्रेडिट रेट एवढा आहे. आता आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केला बघा 170 आणि 180 एंटर मारला, एंटर दिला.
₹180 रेट इथे आला. का बरं? कारण आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केलेला आहे. ओके, इथे 2 क्वांटिटी मी ऍड करतो. आता याचा वापर आपण टाकलेला नाही, ऑटोमॅटिक इथं वापर वरती आला, मराठीमध्ये फॉन्ट सिलेक्ट झाला. त्याचा वापर आपल्याला टाकायचा समजा 2 मिली प्रति लिटर पाण्यातून. हे पंपाचं वापराचं प्रमाण टाकलं आपण. त्याच्यानंतर आपण आलो ऍड वरती, हा प्रॉडक्ट ऍड केला. त्याच्यानंतर आपण घेऊयात पुढचा प्रॉडक्ट. 22 टन हा घेऊ. 20 क्वांटिटी आपण परचेस करतो, एंटर केला. त्याच्या 3 क्वांटिटी त्याचा वापर आला, वापर ऍड झाला. ओके, आपण उधारीमध्ये करणार आहे. ₹1260 बिल आहे, क्रेडिट बिल आहे. आता महत्वाचा मुद्दा काय की कधी कधी काय होतं की कस्टमर ₹1260 म्हणजे ₹260 कॅश देतो, किंवा आपल्याला याच्यामध्ये काही हमाली लावायची, तर आपण इथं हमाली लावू शकतो एक्स्ट्रा. ओके, सो हमाली लावल्यानंतर ₹1280 बिल झालं आपलं. राऊंड ऑफ वगैरे करायचं असेल तर करू शकतो. जर कस्टमरने आपल्याला काही कॅश दिले क्रेडिट बिलात, तर आपण त्याची नोंद इथे घेऊ शकतो. सो ₹1000 बॅलन्स राहील आणि ₹280 आपल्याकडे रिसिप्ट मारली जाईल. पण इथे हे घेऊ शकतो की हे बिल कशासाठी आहे, ओनियनसाठी आहे, शुगर केनसाठी आहे, कशासाठी. आणि आपण ते जर घेतलं तर त्याचे फायदे कुठे होतात? आपल्याला रिपोर्टिंग मध्ये होतात, की आपल्याला कळतं की आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये दुकानदाराला कळतं की ओनियनसाठी आपला किती बिझनेस झाला, किंवा एखाद्या त्याच्या ग्राहकाला तो देऊ शकतो की ओनियन मध्ये त्याचा किती खर्च झालाय, किंवा टोमॅटोवरती किती खर्च झाला. मी 7 प्रिंट म्हटलं की तो सेव्ह पण करेल बिल आणि विचारेल किती प्रिंट पाहिजे, 1 2 3. सो जेवढ्या प्रिंट मी इथं देईल ना तेवढ्या प्रिंट तो प्रिंटरला डायरेक्ट देऊन टाकेल आणि सेव्ह करेल. बिल दिसतं कसं ते दाखवतो तुम्हाला. हे आहे प्रिंट बिलाचे फॉर्मॅट. ओके, जीएसटी नॉन जीएसटी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथं बिल सेट करू शकतो. ओके, आपलं प्रत्येक बिल जे आहे ना ते आपण एक्सपोर्ट करू शकतो आपल्याला ज्या पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये. ओके, सेल्स. आता परत आपण न्यू बिल वरती क्लिक करू. सेम कस्टमर आपण सिलेक्ट करू. ओके, ज्यावेळेस आपण कस्टमर सिलेक्ट करतो त्यावेळेस त्याची आउटस्टँडिंग म्हणजे बाकी इथं लेजर बॅलन्स मध्ये दाखवतं. प्लस आता असं कधी कधी होतं की आपण एखाद्या कस्टमरचं बिल मारतोय आणि त्याची तक्रार असते की तुम्ही मागच्या वेळेस मला जो डोस दिला तो लागू झाला नाही, तर आपल्याला आठवत नाही की त्याला आपण लास्ट टाइम काय डोस दिला होता. सो तो त्याला कळण्यासाठी आपण इथे F3 नावाचं बटन दिलेलं आहे, की जे क्लिक केल्यानंतर त्याच्या मागच्या बिलामध्ये आपण त्याला काय दिलं होतं, किती क्वांटिटी, काय रेट, सगळं आपल्याला बघता येतं. अशा तसे जेवढी बिलं असतील ती इथं दिसतील. आपण त्याची कधीही हिस्ट्री बघू शकतो चालू बिलात. एक बिल मी परत त्या कस्टमरचं कॅश मध्ये करतो. तर हा जो डॅशबोर्ड आहे ना याच्यावरती सगळ्या गोष्टी महत्वाच्या. इथे जी डेट सिलेक्ट असेल त्या डेटची बिलं दिसतात. आजची तारीख म्हणून आजच्या दिवसभराचे टोटल बिलं दिसतात. प्लस आणि तुम्हाला टुडेस टोटल सेल काढून दिला, ₹25,000 सेल आहे, कॅश मध्ये किती आहे, क्रेडिट मध्ये किती आहे, बँक मध्ये किती पैसे आले, सर्व प्रकारच्या सेल इथं कॅल्क्युलेट. जर तुम्ही बघितलं तर क्रेडिट मधले बिल कोणते, बँकचे कोणते, कॅशचे कोणते, हे आपल्याला इथलं इथंच दिसतं. प्लस कस्टमरचं नावाने दिसतं आणि बिलाची टोटल पण दिसते. ओके, स्टॉक जो एक्सपायर होणारा स्टॉक आहे ना तो इथे दिसत असतो आपल्याला कंटिन्युअस. त्याच्यानंतर आणखी इथं काय बटन दिले, चेक रिमाइंडर. त्याचप्रमाणे जर मला बघायचंय उद्या मला कुठे काही द्यायचंय का, सो मी 10 तारखेला बघा हा बुल्सपार ऑर्गॅनिक आर्टचा 25,000चा चेक मला 10 तारखेला पेमेंट करायचंय. सो मला रेडी राहायला लागेल की 25 तारखेला माझ्या अकाउंटला चेक लागणार आहे, मला तेवढे पेमेंट रेडी ठेवायला लागेल. त्याच्यासाठी हे रिमाइंडर दिलेले. एखादा कस्टमर आला रेट विचारतोय किंवा एखादा प्रॉडक्ट आहे की नाही विचारतो, तर प्रत्येक वेळेस तुम्ही ते सर्च कुठे करणार. सो आयटम टॉप सर्च नावाचा ऑप्शन तुम्हाला दिला, इथे तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट सर्च करू शकता. ओके, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग व्ह्यू वरती तुम्ही गेले तर तुम्हाला एका क्लिक वरती तुमच्या दुकानची टोटल आउटस्टँडिंग काढून दिली. ही तुमच्या दुकानची टोटल देणं बाकी, ही सप्लायर आउटस्टँडिंग आहे, पार्टी देणं बाकी, आणि ही ग्राहकाची आउटस्टँडिंग आहे. हे बघा, ग्राहकाची आउटस्टँडिंग काढून देताना प्रत्येकाचा नंबर मी तुम्हाला काढून दिलाय, ऍड्रेस मी तुम्हाला काढून दिलाय, जेणेकरून तुम्ही सॉर्टिंग करू शकता. तुम्ही प्रिंट ऍड्रेस वाईज जर केलं तर तुम्ही ऍड्रेस नुसार ग्रुपिंग करून प्रिंट करू शकता. प्रिंट म्हणलं तर सगळं टोटल प्रिंट येते, त्याच्यात किती आउटस्टँडिंग त्याचा आकडा पण येतो. दुसरं, आपण इथं SMS मॅनेजमेंटला गेलो तर जर SMS पॅक ऍक्टिव्हेट असेल तर सिलेक्ट ऑल करून आपण सगळ्यांना ऍडव्हान्स मेसेज देखील सेंड करू शकतो. ती कळली, पण ती कशी, किंवा त्याने पैसे आणून दिले, पेमेंट केला आपण त्याला, तर त्याची एंट्री कुठे घेणार. सो रिसिप्ट व्हाउचर मध्ये आपण एंट्री घेऊ शकतो कस्टमरचे. आता मी क्रेडिट कस्टमरच्या नावाने बिल केलेलं आहे बघा, ₹1000 तो बॅलन्स दाखवतो. समजा त्या कस्टमर मला कॅश दिले ₹500, तर त्याचं नॅरेशन मी टाकू शकतो, कसे दिले, स्वतः दिले काय, कोणाकडून दिले, कोणाच्या हस्ते दिले काय, ते सगळं. आणि सेव्ह म्हटलं, जर येस म्हटलं तर त्याची प्रिंट देखील ओपन होते. सो ह्या प्रिंट वरती त्याची आउटस्टँडिंग मध्ये दिसते आणि सध्याची त्याची किती पैसे पेड केले ते पण दिसतात. आता मी लेजर रिपोर्ट मध्ये गेलो, मला बघायचं आहे की क्रेडिट कस्टमरचा टोटल बिझनेस काय. सो मी हे बघितलं तर मला दिसतं की 8 तारखेला हे बिल झालं होतं
1280 रुपयाचं. सो त्यांनी 280 रुपये पेड केले, 1000 रुपये तेव्हा बाकी राहिले. नंतर 680चं बिल केलं, पण ते त्यांनी कॅश मध्ये केलं. सो 1000 रुपये बाकी राहिले, नंतर त्यांनी 500 रुपये पेड केले, म्हणून टोटल आउटस्टँडिंग आहे 500 रुपये. ओके, आता इथूनच मला परत त्याने पैसे दिले तर रिसिप्ट व्हाउचर करता येतात, पेमेंट दिलं मी दिलं तर पेमेंट करता येतं. त्याची डिपॉझिट अमाऊंटची एंट्री असेल तर ती देखील मला घेता येते. आता मी प्रिंट म्हटलं तर ह्याचा लेजर रिपोर्ट देखील प्रिंट होतो आणि तो एक्सपोर्ट करून पीडीएफ फॉर्ममध्ये समोरच्याला सेंड करू शकतो व्हॉट्सअपद्वारे. अशा प्रकारे लेजर कधी कधी आपल्याला सप्लायर जो असतो दुकानदाराला त्यालाच कधी कधी माल द्यायची वेळ येते, तर त्या केसमध्ये आपण बिल मारण्याची अडचण होते. सो इथं फक्त आपण सप्लायरला बिल मारू शकतो. जो कोणी आपला सप्लायर आहे त्याला देखील आपण रिव्हर्ट कॅशचे बिल मारू शकतो. ओके, त्याच्यानंतर